आणि आता असणार आहे आमचा एक खास शो ज्याचं नाव आहे एनडीटीव्ही प्रपंच। आता अनेक कीर्तनकारांकडनं तुम्ही प्रपंच हा शब्द ऐकला असेल, त्याचा अर्थ आहे विस्तार, फैलाव। आता मराठीमध्ये हा शब्द सांसारिक व्यवहार या अर्थाने जास्त वापरला जातो। आम्ही न्यूजरूम मध्ये येणाऱ्या प्रत्येक बातमीवर, माहितीवर प्रपंच करत असतोच। चर्चा, वादविवाद, मतमतांतर, अगदी खडाजंगी सुद्धा होते आणि त्याचीच एक झलक तुम्ही एनडीटीव्ही प्रपंच मध्ये बघणार आहात। 15 ऑगस्टला महानगरपालिकांनी मांस विक्रीवर बंदी आणली आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकांच्या खानपानाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा निर्णय योग्य होता का, त्यावरचा एनडीटीव्ही मराठीचा हा न्यूजरूमचा प्रपंच। 15 ऑगस्टला राज्यातल्या काही भागांमध्ये चिकन मटनची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि या निर्णयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे। धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यावर राजकारण देखील सुरू झालं। मेन राजकारण पण राजकारण झालं मुळात आता मुळात या गोष्टीमध्ये। हा तर त्याचा सर्वस्वी आपला प्रश्न आहे ना। तुम्ही आज मॅगडी पण ठेवणार, तुम्ही आज हॉटेल पण ठेवणार। तुम्ही परत एकदा डब्यात काय आणलं, तुम्ही आज डब्यात काय काय काढलं तुम्ही सांगा। नाही अरे असं कसं, एक मिनिट, तू सांगताय याचा अर्थ असं नाही की तो बंद ठेवला। असं आज कृष्ण जन्माष्टमी आहे, 15 ऑगस्ट डब्यात काय आणलं? एक मिनिट, याचा अर्थ उपवासच आहे किंवा मला खायचं नाही असं अरे मग तुम्ही स्वतः पाळणार आणि दुसऱ्यांना उपदेश देणार, असं कसं चालू शकतं? स्वतःच्या घरात उपवास पाळता की नाही? उपवास करता ना, एक दिवसाचा नॉनव्हेजचा उपवास केला तर काय बिघडणार? आपण समजा मला खायचं असेल तर तुम्हाला काय फरक पडतो? आणि आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही सक्ती नाही, कत्तलखाने बंद काय त्याला आमचा विरोध आहे। कत्तलखाने खाण्याचं स्वातंत्र्य बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खाण्यावर कोणतीही बंदी नाही, खाण्यावर कुठे बंदी? म्हणून माझं म्हणणं आहे, लॉजिक काय त्याला? लॉजिक काहीच नाही। माझं हे म्हणणं आहे की याच्यावर असा तर्क लावणं की कत्तलखाने बंद ठेवू नयेत किंवा बंद ठेवावेत, याच्यावर लॉजिक लावणं का? ठीक आहे, घेतला निर्णय, घेतला तर का फरक पडतो? नाही सक्ती नाहीये। धार्मिक मुद्दा कसा म्हणता येईल आपल्याला? कारण धार्मिक मुद्दा बनवण्यात आलेला आहे। तो खाईल नाही, फक्त धार्मिक कुठलाही असला तरी नाही, तो धार्मिक नाही तर फक्त धार्मिक न राहता तो राजकीय झाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर राजकीय नेते वेगवेगळे प्रतिक्रिया, राजकारणानेच त्याला धार्मिक मुद्दा बनवला गेला। राजकारणानेच त्याला धार्मिक मुद्दा बनवला। त्याच्यातलं इंटेन्शन जे दिसतं तर ते धार्मिक ध्रुवीकरणाचं दिसतं। हा म्हणजे हिंदुत्ववादी अजेंडा आपल्याला राबवायचा आहे, तर त्या अजेंड्याला पुढे राखण्यासाठीच हा मुद्दा काढला। आणि विरोधकांनी तो डाव ओळखला म्हणून विरोधकांनी विरोध केलेला आहे। जितेंद्र आव्हाड, इम्तियाज जलील हे विरोधक नाही, विरोधकांनी त्याला म्हणजे त्यांना ती खरं तर पकडता आलं नाही। विरोधक पण त्याच्यात फसत गेले। राऊतांनी जी भाषा वापरली तर ती भाषा योग्य नव्हती, लक्षात आलं। त्याला ज्या पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित होतं तसं उत्तर त्यांनी नाही दिलं। त्यांनी त्याला मर्दानगी आणि नपुंसकत्व, शिवसेनेचा जो ऑडियन्स आहे, राऊतांचा जो ऑडियन्स आहे, त्याला अप्लॉज करणारच हे त्यांचा स्टँड होता ना। असं राऊत आणि सपोर्ट करणारे लोक काही व्हेजिटेरियन नाही। आणि राऊत कसं आहे, ते थोडं एक्स्ट्रीम लेवलच बोलतात ना, कारण त्यांची स्टाईलच आहे। हा निर्णय पण एक्स्ट्रीम लेवलचाच वाटतो ना। या राज्यामध्ये वारकरी परंपरा मोठी आहे, माळकरी परंपरा मोठी आहे। ग्रामीण भागामध्ये कृष्ण जन्माष्टमी चा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता। आज कृष्ण जन्माष्टमी आहे, म्हणजे 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी। अशा वेळेला अशा पद्धतीनं त्याला व्हेज नॉन व्हेज असा रंग देणं हे अत्यंत चूक आहे। दिवसण्यासाठी मुद्दा बरोबर आहे, पण माझं म्हणणं आहे तू जर आदेश वाचला तर त्याच्यात स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख आहे, जन्माष्टमीचा उल्लेख नाही। तू आदेश वाच, 2 ते 3 महापालिका हास्यास्पद आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आणि तुम्ही सरळ म्हणता की एखाद्याच्या खाण्यावर अजिबात बंदी नाहीये। पोटातून राजकारण सुरू करायचं असं वाटतं, खाण्याच्या मुद्द्यावरून राजकारणात घुसायचं नाही। खाण्यावर बंदी नाही। संस्थाच्या निवडणूक आल्या, जैनांचा मुद्दा निघाला, लगेच हा खाटी समाजाचा मुद्दा की त्या दिवशी दुकानं बंद ठेवायची। मुळात हा खाण्याचा ऑनलाईन मिळणारच आहे, हॉटेल बंद नाही। तुला असं वाटतं का की आज तुमच्या नॉनव्हेज खाण्यावर बंदी आणली त्याच्यामुळे बीजेपीला मतं मिळतील? हा मग
मी नाही, या निर्णयाला विरोध काय होतो तो मी तुला सांगतो. निर्णयाला विरोध अशासाठी होतोय की यामागे म्हणजे पर्युषण पर्वात कत्तलखाने बंद ठेवावे या संदर्भात यापूर्वी मनसे असेल किंवा इतर काही पक्ष असतील त्यांनी विरोध केला होता. त्यांचं काय म्हणणं होतं की या माध्यमातून एखाद्या विशिष्ट समाज गटाला तुम्ही झुकतं माप देताय. त्या काळात विरोधकांना या निर्णयात पण विरोधकांना तेच जाणवतंय म्हणून विरोधक त्याला विरोध करतायत. याला विरोध हा नाहीये पण बरोबर आहे. की एखाद्या धर्माचं पण कुठल्या तरी एका विशिष्ट समाज गटाला त्याचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी असे निर्णय तुम्ही का घेता? आणि मुळात हा काय कलेक्टरचा किंवा आयुक्ताचा ज्युरिस्डिक्शन नाही, मी याच्या पलीकडे जाऊन- याची गरज आहे का? म्हणजे त्यांनी त्याचे खड्डे बघावे, त्याच्या कार्यक्षेत्रातले खड्डे बघावेत, त्याच्या कार्यक्षेत्रातल्या स्थानिकांच्या समस्या बघाव्यात. तुमच्याकडे कुणी मागणी केलेली नसताना नको ते निर्णय कशाला मी पाहिजे? याच्या पलीकडे जाऊन सांगतो. हे ठीक आहे, सरकारी आदेश वगैरे सगळं ठीक आहे, पण तो आजही श्रावणाचा हे सुरू आहे. श्रावणात अनेक लोक मांसाहार वर्ज्य असतात, म्हणजे ते स्वयंघोषित स्वतःवर घातलेली मग निर्णय कशाला करताय? बरोबर आहे. हेच म्हणतात. श्रावण तसाही आहे, मग निर्णय कशाला घेताय? खरं मुद्दाच नाहीये. न खाणाऱ्यांनी खाणाऱ्यांच्या स्वातंत्र्याचा विचार केला पाहिजे. आणि जे खाणार नाही माझा तुम्ही आपण तो पहिल्यापासून आधी माझा एक मुद्दा तो दोघंही तुम्ही मुद्दा तर करून द्या. माझा मुद्दा तर बरोबर माझा मुद्दा असा आहे की श्रावण चालू आहे, तुम्हाला माहिती आहे हा सण सुरू आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे, हिंदूंचा हा सण आहे, हिंदूंचे श्रावण वगैरे आहे. त्याच वेळेला तुम्हाला हे सगळं कशाला करायचं? आता मी मुद्दा मांडू. ती बंदी घातली, याच वेळेला ती बंदी घातली म्हणून त्याला विरोध करायचा म्हणून चिकन मटण जो मुद्दा नॉनव्हेज खाणारे हिंदू नाही आहेत. माझा आता मुद्दा आहे. आता माझा एक मिनिट, जो मुद्दा माणिकने मांडला की जी भाषा वापरण्यात येते ती भाषा कोणाला भाषेचा आपण राजकारणावर घेऊ, पण माझा मुद्दा आहे तू आता काय म्हटलास की श्रावण सुरू आहे, अशा वेळेला मांसाहार टाळला पाहिजे. अरे ज्यांना मांसाहार टाळायचा त्यांनी श्रावण पाळलाच आहे ना. बरोबर आहे ना. मग निर्णय कशाला? मग निर्णय कशाला? श्रावणच आहे ना. सगळ्यांनी तुमचं काय म्हणणं आहे? मांसाहार निर्णय करणार घेतलाय कोणी? निर्णय थोडी सरकारने घेतलाय. अरे पण ते पण सरकारचा भाग आहे. पालिका आयुक्त हा सरकारचा भाग आहे की नाहीये? पण जर घ्यायचा असता सरकारला निर्णय तर सरसकट नाही. त्यांनी आदेश काढला. घ्यायचाच का? माझं ते म्हणणं आहे. पण स्थानिक पातळीवर त्या भागातली परिस्थिती. अरे ज्यांना मांसाहार करायचा आहे त्यांना तुम्ही सरसकट मांसाहार करू नये असं का सांगताय? आणि ते पण देशाच्या स्वातंत्र्य सांगितलेलंच नाहीये. मग काय? चिकन मटनची दुकानं एक दिवस बंद ठेवा असं. पण त्याचा काय संबंध? असा आदेश दिलेला नाही. त्याचं जे चित्र निर्माण केलं गेलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे, महापालिका आयुक्तांनी घेतला ठीक आहे, पण त्याच्यावरनं जे राजकारण सुरू झालं बेसिकली, एकतर आव्हाडांनी ज्या पद्धतीने तिथं मटन पार्टी केली, चिकन पार्टी केली, याचा अर्थ तुम्हाला कुठल्या मतदारांना खुश करायचं आहे आणि त्या विरुद्ध जे समर्थन करत असतील त्यांना राजकीय भाषे कर. पण संजय राऊतांचं जे विधान सुरुवात केलं, जे माणिक मुंडेंनी सांगितलं की बाबा जे व्हेजिटेरियन आहेत ते नपुसक आहेत, हा स्टँड म्हणजे नेमका काय म्हणायचं? नपुंसक असं ते म्हणले नाही, वर्गाला ते असं म्हणले नपुंसक आहेत असं म्हणलं. हा शब्द त्यांनी वापरला. राऊतांनी नपुंसक हा शब्द वापरला. खाणारे कसे मावळे होते, ते कसे मर्दांगी होते. असं आहे की म्हणजे जे व्हेजिटेरियन आहेत ते म्हणजे नपुंसक, त्यांच्याकडे मर्दांगी नसलेले. अरे महाराष्ट्रामध्ये जसा सुजंग म्हणाला की वारकरी संप्रदाय आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतांश समाजातल्या महिला, म्हणजे एक मोठा समाज आहे की ज्यांच्या महिला व्हेजिटेरियन आहेत, कम्प्लिटली व्हेजिटेरियन आहेत. तुम्ही असं कसं बोलू शकता की अपमानजनक वाक्य? ही भाषा कशी काय वापराल ना? बरं ते एक मिनिट संजय राऊत यांनी जे विधान केलं त्या विधानाला काहीतरी तर्क होता का? जे इतिहासातले पुरावे आहेत ते हेच सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मावळे असतील, बरे पुरावे आहेत, आपण नाही लिहिलेले आहेत. हे बाहेरून आलेले, विदेशातनं आलेले जे इतिहासकार आहेत, ज्यांनी इतिहास लिहिलेला आहे तेच सांगतायत मांसाहार करत नव्हते. त्यांना याचा अर्थ ते वर्ज्य होतं असं नाही, पण सरसकट होते आणि नाहीये. बेछूट आरोप करत राहायचं, बेछूट बोलायचं हे योग्य नाहीये. मोठा मुद्दा कुठला आहे की पालिका आयुक्त असो किंवा ह्या सगळ्या लोकांनी कामं धामं सगळे सोडून देऊन असले बिनकामाच्या निर्णय राज्य सरकारनं तो अजेंडा ह्या अधिकाऱ्यांच्या थ्रू तो का राबवा? बोलले तू आता जे दोन मुद्दे मांडलेस, एक तर आव्हाडांचा मुद्दा आणि दुसरा संजय राऊतांचा, दोघांची बाजू घेण्याचं आपल्याला काही कारण नाहीये. मी काय त्यांची बाजू घेत नाही, पण माझा म्हणण्याचा उद्देश आहे की त्यांचं वाक्य काय होतं की तुम्ही काय आम्हाला नपुंसक बनू पाहताय का?
आता राऊतांच्या राजकारणाची स्टाईल आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राऊत असं बोलणं हे काही फार असं काहीतरी मोठंच काहीतरी त्यांनी विधान केलं आणि त्याच्यामुळे खूप खूप गदारोळ, कारण अशी गदारोळ करणारी वक्तव्य ते दररोज शेकड्यांनी करत असतात. पण त्यांच्या विधानाचं आणि तुम्ही भावना दुखवायला नाही, त्यांच्या विधानाचं आणि आव्हाडांचं मी समर्थनच करत भावना नाहीये. माझा स्पष्ट आणि साधा मुद्दा आहे. भावना कशाला दुखायची? तुम्ही Overall चिकन पार्टी काय ना, आम्ही बहुसंख्य लोकांचा मग आयुक्तांनी किंवा मुख्याधिकाऱ्यांनी मांसाहार करण्याच्या भावना का दुखावायला? खाटीक समाजाच्या भावना का दुखावायला? खाटीक समाजाच्या भावना दुखावलेल्या, एक दिवस दुकान बंद ठेवलेलं, खाणाऱ्यांनी खावं. अरे पण मग त्या दिवशी खाल्लं, ज्या दिवशी एक डबल स्टॉक, आदल्या दिवशी डबल स्टॉक करून ज्या दिवशी सर्वात जास्त कमाई होण्याची शक्यता आहे त्या दिवशी तुम्ही म्हणता की दुकान बंद ठेवा. हा काय प्रकार आहे? आणि मग सुट्टी तर पुढचे 3 दिवस माझं सुट्टी काय आहे म्हणणं ना, आहे? विकेंड. आज शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस विकेंडचे येतं. त्याच्यासाठीचा सगळ्यात धंद्याचा दिवस कुठला असेल? हाच असेल ना. त्या दिवशी तुम्ही सांगता की बंद ठेवा, काय उपयोग आहे त्याला? तेव्हा शिळा अन्न खा. हा, शिळा अन्न खा. आजकाल Fresh ऑनलाईन करून सगळ्या साधा प्रश्न मला सांगायला सांग. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण, या सणांचा आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा काय संबंध काय तुम्हाला सांगा? बरोबर आहे असं कोणी सांगितलंय का की तुम्ही कत्तल करू नका? लिकर आणि मग करू नका तर मग कायमस्वरूपीच करू नका ना. नाही, लिकर बॅन म्हणजे हे असं झालं की श्रावणामध्ये आपण डिटॉक्स करायला, श्रावण पाळायचा म्हणून डिटॉक्स करायला पाळला. अरे मग वर्षभर डिटॉक्स कर की राजा, कशाला श्रावणातच एकटाच आहे? मग तसंच आहे ना, एकच दिवस माणसासारखा बनतो. सरळ सरळ विनोद, या मताशी एक गोष्ट सर्व जवळपास दिसून येते की हा निर्णय आता घेतला नव्हता, या आधी घेतला गेला, पण निवडणुका राज्यामध्ये आहेत आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे वोट पोलरायझेशन, फक्त वोट पोलरायझेशन आणि म्हणूनच सागर त्याला विरोध होतोय, म्हणूनच विरोध होतोय. पूर्ण क्लिअर आहे आणि आमचा एक प्रश्न दिसून येतो. ओके, एक मिनिट. एक तर ही गोष्ट जर अशी असेल ना, तर भाजपानं किंवा सत्ताधारी लोकांनी छातीटोकपणे सांगावं की हा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तो आहे, आम्ही तो राबवणार आहे. राजकीय जेव्हा लक्षात आलं की आपल्याला backfire होतंय, त्यावेळेस ते सांगायला सुरुवात केली. त्यामुळे हे तर काँग्रेसचा निर्णय आहे. तुझे म्हणतोय ना राजकीय निर्णय आहे काँग्रेसचा. आणि हा राजकीय निर्णय आहे म्हणून त्याला राजकीय विरोध होतोय. नाही, मला असं वाटतं की- आधीपासून आहे राजकीय रंग आता दिला नाही, जातो. मला असं वाटतं की राजकीय पक्ष सत्तातल्या त्या सत्ताधाऱ्यांना हे जज करण्यामध्ये ते कमी पडले की हा या निर्णयाचा काय परिणाम होतील किंवा याचे विचार काय होतील. त्यांना सुरुवातीला कदाचित असं वाटलं असेल की हा हे सगळ्यांना खुश करणारा निर्णय होऊन जाईल, पण मला असं वाटतं की त्या तुम्ही कितीही म्हणा, ते जितेंद्र आव्हाड किंवा इम्तियाज जलील हा कालपासून 2 दिवसामध्ये जे काही फटकेबाजी केली ती त्याचा परिणाम ती बॅकफायर करण्यामध्ये ठीक आहे, हे सगळं राजकारण अशा पद्धतीनं भिकारी प्रक्षोभक बोलणं आणि कोणाला तरी दुखावणं हे योग्य नाही. नाही, हा विषय राजकीय आहे. राजकीय, हा. तुम्ही मला मला कितीही म्हटलं ना, ते माझ्या हेतूवर त्याच्या शंका आहे. हा. निर्णय घेण्याच्या हेतूवर शंका आहे. निर्णय कशाबद्दल हा इम्पॉर्टंट नाहीये. निर्णयाचं म्हणजे इंटेन्शन काय होतं पॉलिटिकल बरं, मला एक सांग की हा निर्णय घेतला नसता, त्या मालेगावच्या आयुक्तांनी किंवा त्या डोंबिवलीच्या आयुक्तांनी घेतला नसता तर काय जनजीवनात फरक पडला असता? काहीच नसतं नाही, फरक. मला मग काय घ्यायचा? मी पुन्हा पण ते कदाचित असं होतं ना की सध्या मग दिसतं असं, घेतला- सत्ताधारी- निर्णय घेतला म्हणून काय फरक पडतो? नाही, घेतला- नाही, घेतला- नाही, घेतला, नाही, पण ओके. मी तुला सांगतो, त्याला हा काय फरक निर्णय- पडतो? ह्या तुम्ही पाहिलं ना की पॉलिटिकल निर्णयाचे फायदे तोटे काय होतात. मला असं वाटतं ना की सत्ताधाऱ्यांनी अलगद उचलून मुद्दे देतात ते सध्या, बरोबर. म्हणजे काही कारण नाहीये. नाही, म्हणजे हिंदीचा मुद्दा असेल, काही कारण नव्हतं कुठला घेण्याचा, आपल्या ज्या पद्धतीने चाललंय ते निघून गेलं असतं. तो कबूतर खाना, त्याच्यानंतर आता हे असं वाटतं की हे घेतायत आणि जाणीवपूर्वक विरोधकांच्या आणि याला 2-3 करावे. माणिक मला असं 2-3 अँगल आहेत याला. म्हणजे याच्यात असं आहे की ग्रामीण भागातलं अर्थकारण या मागे आहे. दुसरं म्हणजे याच्या मागे धार्मिक राजकारण केलं जात आहे हे स्पष्टपणे दिसतंय, म्हणून याला विरोध होतो. म्हणजे उदाहरणार्थ पर्युषण पर्वावर तुम्ही कत्तलखाने बंद ठेवता, त्याही वेळेला गदारोळ होतो, त्याही वेळेला अनेक पक्ष त्याचा विरोध करतात. एका विशिष्ट समाज गटाला त्याला झुकतं माप देण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय जाणीवपूर्वक सत्ताधारी घेतात, हा संशय येतोय, म्हणून त्याला विरोध होतोय. माझं हेच म्हणणं आहे, याच्यामध्ये सरळ निवडणुका जवळ आल्यात म्हणून फक्त धार्मिक ध्रुवीकरण आणि जे विरोध करणारे आहेत ते काय लोकांचा कैवार घेऊन विरोध करत नाही, तेही राजकारण म्हणूनच विरोध करत आहेत. सगळ्यात मजेशीर गोष्ट ती आहे की त्यांना असं वाटतं की आपल्याला याचा फायदा मिळतो आणि ते परत म्हणलं ना की फायदा घ्यायला या म्हणजे तुम्ही कितीही म्हटलात तरी राजकीय चाणाक्ष पण या लोकांकडे आहे. जलीलनं ते उचललं म्हणजे उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये जसं झालं ना कुठला आपला ऑपरेशन सिंदूरमध्ये चर्चा निर्णय मोदी सरकार यांचा झाला, पण त्याच्यातला सगळ्यात टॉपचा बॅट्समॅन ठरले ओवेसी. आणि हा विरोध पण स्पॉन्टेनियस नाही विरोध, कारण मी तुला सांगतो निर्णय झाला सोमवारी आणि साधारण बुधवारकडे आव्हाडांनी पहिलं ट्विट केलं, म्हणजे मध्ये 2 दिवस गेले, त्यांच्या लक्षातही नव्हता तो मुद्दा, कोणीतरी तो लक्षात आणून दिला असेल आणि याच्यात राजकारण आहे हे हेरायला आव्हाड समजत आहे आणि त्याच्यातला तो निर्णय झाला. जवळपास दिसून येतं मला आणखी एक विचारायचं, या इतके अनेक वर्ष आपण पत्रकारिता करतोय,
आपण एक तर सगळे कुणालाच आठवत नसेल की यापूर्वी कधी अशी नोटिफिकेशन निघाले की 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद राहणार. मग ते निघाले वरून त्याच्यावरती आयुक्तही बोलले, त्यावेळेस व्यवस्थित मीडियापर्यंत ते सगळं पोहोचलंय. कदाचित आता मला ते वाटतं की 1987 जाणीवपूर्वक हा, हा पाय उचलला गेला. 1987 1987 ला काही व्हॉट्सअप नव्हतं, 1987 ला काही फेसबुक नव्हतं, 1987 ला काही व्हिडिओ कॉल होत नव्हते. त्याच्यामुळे कदाचित ते लोकांना त्याची आधीच्या सरकारने पण असे निर्णय घेतलेले होते. यांच्या आधीच्या सरकारने पण हे निर्णय घेतलेले होते. 87च्या निर्णयामध्ये कत्तलखाने बंद ठेवा असा उल्लेख नाही. त्यांना काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी, आयुक्त किंवा जिल्हाधिकारी या लोकांनी ठीक आहे ना, त्यांनी लोकांचं जनजीवन सुरळीत राहावं यासाठी आवश्यक ते निर्णय त्या पातळीवर घ्यावेत असं सांगणारी एक ब्लँकेट ऑर्डर आहे. ती काय स्पेसिफिक कत्तलखाने बंद ठेवा अशी ऑर्डर नाही आपण ह्यांनी आहे. स्वतः अर्ज काढून घेतला. त्याच्या अंतर्गत पाऊस पडला तर मुलांना सुट्टी देणं, नाही, एखाद्या दिवशी त्यांना वाटलं असतो. म्हणजे राष्ट्रीय सुट्टी नसली तरी ते त्यांच्या बरोबर आहे, अधिकारात विनोद. तो अधिकार बहाल केलेला आहे त्या निर्णयाने. स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयावरनं सरकारवर शिकवलं जात आहे की सरकारनं असा अरे, आदेश मला दिला कमा- आणि सरकारने आदेश मला दिला म्हणून सरकारने उत्तर काय आहे? एक मिनिट थांब. मला असं वाटतं ना की म्हणजे श्रीरंग तुझं नागरिकत्व काय ते नागरिक शास्त्राचा अभ्यास, राज्यशास्त्राचा अभ्यास ना एकदम तपासण्याचीच गरज आहे. तुला काय वाटतं की मला पालिकेचा अजिबात आयुक्त आणि तपासण्याची सरकार, गरज नाही. मला पालिकेचा पैकीच्या आयुक्त आणि पैकी सरकार, मार्क मिळवले आणि मला पालिकेचा त्याच्यामध्ये आयुक्त, चांगला पालिकेचा रस आहे, गती आहे आणि आयुक्त चांगला आणि राज्य त्याच्याबद्दल सरकार बोलू शकतो. तुला असं वाटतं की मुद्दा असा पालिकेचा आहे. आयुक्त आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यांचा काही संबंध नाही? नाहीये अच्छा, ओके, ओके. नाहीये. ओके, स्थानिक ठीक आहे. पातळीवर निर्णय घेतलेला ओके, आहे. आपण त्याच्यावर डन, डन. राजकारण कोण डन, 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 डन. करतंय? केंद्रातला एक गोष्ट बघू ना. एक मिनिट. सत्तेत बसलेला काय गृहीत धरलं पक्ष, तुझं की काय संबंध आहे? विरोधात असलेला पक्ष असे दोन राजकारण ठीक आहे, ठीक आहे, करतायत. ठीक आहे. आपण हे बघू. पहिली पालिकेचा निर्णय कोणी घेतला? केडीएमसी वाल्याने घेतला. बरं. उदाहरणार्थ तो कळा निर्णय त्याच्यावरनं आला. गदारोळ झाला. त्याच्यावरनं सगळीकडे झालं. त्याच्यानंतर- दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलं की हा निर्णय घेतला हेच मला माहित आहे. त्यांची मी विचारतो हा. असं ते म्हणले, मी स्थानिक स्तरावर ओके, विचारतो. हरकत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहित नव्हतं, त्याने तसा डिसिजन घेतला. अरे पण त्याच्यानंतर 4 महापालिकेच्या आयुक्तांनी घेतला ना, मग त्यावेळेस एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगावं की अरे नका तुम्ही हा decision घेऊ. राज्य सरकारचा निर्णय आहे की असा सामान्य निर्णय घेतला नागरिक जाणार नाहीये. शास्त्राचं हे मी हं? सांगतो की स्थानिक पातळीवर अधिकार दिलेले आहेत, नाही, जसं नाही, विनोद त्याच्या- सांगतो. अरे पण तू स्थानिक पातळीवर अधिकार घेतलेले आहेत, तो सरकारनं घेतलेला निर्णय नाहीये. एवढं साधं आहे. करायचं म्हणून समर्थन करतो असं वाटतं. समर्थनाचा काय संबंध आहे? CM पण हे आहे ना ऑन पेपर ना. त्यावरती सीएमने खुलासा केला की स्थानिक महापालिकेने हा निर्णय जरी घेतला असला तरी कुणी काय खावं याच्यावर निर्बंध आणता येत नाही. Exactly. याचा अर्थ स्पष्ट होता की याच्यामध्ये मुद्दा उपस्थित राहतो की त्याच्यावरनं काही विशिष्ट धार्मिक लोकांना स्वतःची मतं मिळवायची म्हणून हा अजेंडा आणला गेला का? आवाडांचा इम्तियाज जलील हे कुठल्या वोट बँकला टार्गेट करतात आणि मुळात नाही, पण ते याच्यामध्ये reactions सगळ्यात आहेत त्यांच्या. हा, action जरी नाही. Action वगैरे झाले म्हणून Action reaction सरकारची आहे. दिली. एक गोष्ट आहे ना, याच्यात भलेही महापालिकेचा निर्णय आहे पण जो शाकाहारी हवा आहे असं म्हणतो किंवा जो मांसाहारी आहे पण शक्यतो श्रावणमध्ये खात नाही. त्यातही कृष्ण जन्माष्टमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो जवळचा भावनिक आपला किती मुद्दा आहे. जे लोक मानतात श्रीकृष्णाला, भगवान श्रीकृष्णाला मानतात किंवा उपवास करतात ते लोक मांसाहार करत असले तरी सुद्धा ते या दिवशी टाळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित हे मला जवळपास दिसून येते की हे सगळा वोट पण बँकचा मग दर गोकुळाष्टमीला का हा निर्णय लागू करत नाही? नाही ना. कुठलाच गोकुळाष्टमी 15 नसतो ऑगस्ट आणि त्या आणि निर्णयामध्ये काही गोकुळाष्टमीचा उल्लेखही नाहीये. नाही, नाही. आणि आता निर्णय आला, जाहीर झाला, सगळं ज्यावेळेस चाललं होतं ना चर्चा, तोपर्यंत कुणाला कळत नव्हतं की ह्या गोकुळाष्टमी. बरं, गोकुळाष्टमीचा जो म्हणताय ना, गोकुळाष्टमी बरं, ती तुमच्या दहीहंडी मते- होती, हा तुमच्या मुंबईचा, मते हा निर्णय ठाण्याचा आला. विचार. नाही, महाराष्ट्रात तुमच्या मते- महाराष्ट्रात अशी गोकुळाष्टमी तुमच्या नाही, मते- अशी मोठ्या प्रमाणात ऐका, साजरी ऐका, करतात. ऐका. तुमच्या मते हा- कृष्ण जन्म साजरा होतो. साजरा होतो. उपास करतात, सगळं करतात. सगळं बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय माझा उपास दिसून येतं. इम्तियाज जलील असतील किंवा हे जे जे नेते आहेत, म्हणजे विशेषतः जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊतांना सुद्धा कसं आहे की ज्या सहानुभूती किंवा सरकारच्या विरुद्ध स्टँड एक मिळतो त्यावर ते भाष्य करतात. पण मुद्दा हे तिथूनच तिघही पेटला मुद्दे ना. सुरू असले, हे तिघही मुद्दे करत असले तरी ह्याचा बेनिफिट 100% सरकारनं फुल टॉस का दिला? सरकारनं फुल टॉस का दिला? सरकारमध्ये काही लोकांना हवा होता का हा मुद्दा 100% उपस्थित होता. संजय का दिला? संजय राऊतांचं जे वक्तव्य आहे ना ते स्पेसिफिक बीजेपीला टार्गेट करणार आहे. म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये त्यांचा इव्हन राज ठाकरे पण बोलले त्याच्यावर. पेशवे हे मांसाहार करत होते आणि पेशवे कुठल्या मोहिमेवर जाताना किंवा महाराष्ट्रावर मोहिमेवर जाताना काय वरण भात आणि श्रीखंड पुरी खाऊन जायचं नाही. अर्थात काय आहे, मांसाहारातनं एक मोठा प्रोटीन इंटेक येत असतो. त्याच्यामुळे मांसाहार हा वीरश्रीयुक्त किंवा मेहनतीची कामं करणारे नॉनव्हेज खाणारे नाही, कायम असं म्हणतात त्याच्यात नाही, नाही आहे. अजिबात नाही. जगभर प्रूव्ह झालं व्हेज इज द बेस्ट. मी म्हणजे भारतातल्या- प्रूव्ह झालेलं आहे असं अजिबात नाही. सगळ्यात सांगणारे सगळ्यात
महाराष्ट्रात देशात झालेला सगळ्यात मोठा योद्धा कोण? छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दलचं इतिहासात लिहिलेलं, विदेशातनं आलेल्या लोकांचं हे म्हणणं आहे की स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे हे सरसकट मांसाहार करत नव्हते. ते साधी खिचडी खाऊन सरसकट मांसाहार करत होते असं मी म्हणतच आणि नाही, कारण मोहिमेवर त्यांचं जे म्हणणं आहे ना, हजार त्यांचं जे म्हणणं आहे ना की खिचडी खाऊन मांसाहार केलं म्हणजे खिचडी खायला लढू शकत विषय तो नाही आहे. मी तेच म्हणतोय. त्यांचे शब्द आहेत. अरे मी तेच म्हणतोय की संजय राऊत यांनी हे जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करण्यासाठी केलेलं विधान आहे. माझं म्हणणं तेच आहे. पण राजकारण त्यांनी राजकीय वक्तव्य केलं, मग राजकारण करण्याची संधी संजय राऊतांना या निर्णयामुळे मिळाली ना. हा असं आहे की तुम्ही संजय राऊतांनी त्याला जे लिंक करण्याचा प्रयत्न केला ना, मर्दानगी, हा. नपुंसक वगैरे, कसं काय शक्य आहे? हास्यास्पद होते. आणि तो बीजेपीनं सोडून जरी दिला असता तरी चाललं असतं. कारण ते एक्सपोज झाले असते ना. आणि व्हेजिटेरियन आहे तो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीने चर्चा चालू आहे. दोन्ही बाजूने मतं मांडली जात आहेत. तुमचं या संदर्भातलं मत काय आहे ते आम्हाला जरूर कळवा. आपण दर आठवड्याला अशाच पद्धतीने एका विषयावर आमची काय मतं आहेत, न्यूजरूममध्ये बातमी पोहोचवण्यापर्यंत प्रत्येकाची आपापली मतं असतात. ती मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. आम्ही देखील ती मांडत असतो. त्यामुळे आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. पात्र NDTV मराठी.